Welcome back to our channel now. Welcome back. So, the most important announcement तुम्हाला लोकांना थंबनेल पासून समजलं असेल, टायटल पासून समजलं असेल. तीन आयफोन ऍक्च्युली तीन आयफोन आहे. सो आम्ही 3 कझन्स आहे, म्हणजे आम्ही एका घरात राहतो. मी आणि माझा भाऊ आणि असं आम्ही 3 जण आहेत. आम्ही तिघांनी ह्या वर्षी आयफोन्स घेतले आहेत. बिग बिलियन मध्ये आम्ही दोघींनी घेतला, त्याने बिग बिलियन मध्ये नाही घेतला. त्याला तसं पण ऑफर भेटणारच नव्हता. 17 Pro Max घेतलाय. सो फर्स्ट आम्ही स्टार्ट करू मनांच्या फोन पासून. द स्मॉलेस्ट वन. मी आयफोन 16 घेतलेला आयफोन 16 थोडं वरती. तो मला बिग बिलियन हा. मध्ये रिअल प्राइस किती? ऍक्च्युली याचा रिअल प्राइस समवेअर अराउंड 60 आहे. आता बिग बिलियनच्या टाइमामध्ये 60-65 होता. मी बघितलेला विजय सेल्स अँड क्रोमामध्ये. रिअल प्राइस मोठं 60-65 होता, बट आम्हा लोकांना हा 54 या 55 ला 55 ला पडला बिग बिलियन मध्ये. सो इट्स अ ग्रेट ऑफर. ऑलरेडी हा कारण ऍक्च्युली ज्यांना माहिती आहे ऑनलाईन फोन ऑर्डर करतो तर तिथे ओपन करून घ्यावा लागतो. अदरवाईज तुम्ही ओटीपी वगैरे शेअर करण्याचा काय मतलब नाही. जर फोन डिफेक्टिव्ह असेल तर काय करणार पुढे. सो तो एक सीन आहे. सो हा हेचा पिंक पिंकच बोलतात. हा पिंक आयफोन 16 आणि आपला वॉलपेपर पण लगेच आलेला सेट केला. खूप मस्त आहे. हा हे आम्हाला पुण्याला मिळालं. सो तुम्ही vlog बघितला? हा 54 ला 55 ला सगळं इन्क्लुडिंग मिळालंय. बट ही ग्रेट डील होती. कारण माझा एक अजून एक फ्रेंड आहे, त्याने बिग बिलियनला नाही घेतला आणि आता तो ऑफलाईन घेतो, तर त्याला 60,000 ला मिळाला. सेम हा फोन हा फोन सेम, बट त्याने ब्लू कलर मध्ये घेतलाय आणि हा पिंक तो कलर आहे. का एकदम लाईट जे तुझा फोन तू दाखव. मला दाखवता येत नाही. असं दाखवतात की मला बोलते तर पण तुम्हाला माहितीच आहे कसा दिसतो तर काय बघणार. आणि हा आहे 17 प्रो मॅक्स जो माझ्या भावाने घेतलाय. त्याला मॅक्सच पाहिजे होता. त्याला लेटेस्ट व्हर्जन पाहिजे होता कंपल्सरी. कारण मी ऍक्च्युली थोडी अपोजिट होती या फोनशी. मला हा एवढा अगेन्स्ट होती ती. खूप जास्तच 1,50,000 लाईक 256 GB साठी, ते पण फक्त 256 GB साठी आणि मॅक्स. सो हा खूप जास्त महाग पडला आम्हाला लोकांना. ह्याचं मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आता टाकेन. आता 2 मिनिटं थांबा. होतोय की नाही ओपन? कवर कवर सो तो होता त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. मी काढला. सो कारण विजय सेल्स मधून घेतला. सो आम्हा लोकांना त्याच्यावरती कॅशबॅक जे क्रेडिट कार्ड वरती होतं तेच मिळालं. सो याच्यावरती 4,000 कॅशबॅक मिळाला. तो हा 1,45,000 मिळाला. हा प्रो मॅक्स आहे विथ ब्लू कलर. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. सो ही पण ग्रेट डील होती. ठीक आहे. न्यू आयफोन वरती तुम्हाला काहीच डिस्काउंट मिळणार नाही. बट एक फन फॅक्ट, माझा एक फ्रेंड आहे जो विजय सेल्स मध्ये कामाला आहे. एम्प्लॉई डिस्काउंट पण नाही बोलू शकत. नवीन फोनवरती एम्प्लॉई डिस्काउंट अलाउड नाही आहे. बट त्याने खूप जास्त रिक्वेस्ट केली माझ्यासाठी आणि त्याने असं दाखवलं की माझी गर्लफ्रेंड मेरी एक फ्रेंड आहे असं तसं. आणि मग कुठेतरी जाऊन आम्हाला लोकांना फक्त 1,000 रुपये कमी केले. बट आम्ही लोक बोललो वाय नॉट 1,000 रुपये पण ऍटलीस्ट त्याचं सामान ऍक्सेसरीज येईल ना. फोन मध्ये फक्त फोन नसतं, मग ते बॅक कव्हर वगैरे घ्यावं लागतं. आम्ही लोकांनी मग बॅक कव्हर वगैरे घेण्यामध्ये ते 1,000 रुपये यूज केले. सो थँक्स टू हिम. आणि आम्हाला लोकांना अजून 1,000 रुपये त्याच्यावरती डिस्काउंट मिळाला. आणि आम्ही लोकांनी व्हाईट कलर पण बघितलेला, पण व्हाईट खूप बकवास होता. कारण व्हाईटचा जो हा पार्ट आहे ना, हा पार्ट तो एक्स्ट्रीमली लेवल वरती व्हाईट आहे. एक्स्ट्रीम लेवल वरती व्हाईट आहे. आणि कारण मुलगा आहे त्याचं असं होतं की मी ऑरेंज नाही यूज करणार. असं नाही त्याचं असं होतं. त्याचं पण कसं होतं, पण त्याला असं की खूप पॉपअप कलर आहे.
खूप म्हणजे खूप म्हणजे भडक कसं आहे. एकदम भडक आहे भडक. आणि बघा मला झगा त्याच मागा मला बघा. दिवसामुळे वाईट खूप जास्त ब्राईट दिसत होता म्हणूनच त्यांनी नाही हा व्हाईटचा पण. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट माझा फोन. आता थांबा 1 मिनिट. वेलकम बॅक. परत वेलकम बॅक ना. वेलकम बॅक का कारण आम्ही 10 मिनिटाचा एक व्हिडिओ शूट केलाय. हा आणि त्याच्यामध्ये ऑडिओच नाही रेकॉर्ड झाली आहे म्हणजे I त्याच्यात don't know काहीच आवाज येत नाही, काहीच आवाज नाही येत. तर आम्हाला रिशूट करावं लागेल. तर हा. त्या व्हिडिओमध्ये आम्ही आयफोन 16 प्रो Pro मॅक्स हा मी चा- माझ्यासाठी घेतलाय. आईचा अनबॉक्सिंग केलेलं. वरती दाखव. करतोय हा. आम्ही आता अनबॉक्सिंग. मी अनबॉक्सिंग करणार ऑलरेडी केलेली आहे अनबॉक्सिंग. फ्लिपकार्टचं डेझर्ट डेझर्ट टायटॅनियम. टायटॅनियम वाला. हा आणि हा व्हेरी क्लासिक फोन. आयफोन 16चा आणि हा 256 GB आहे आणि याची प्राइस प्रो मॅक्स आहे हा प्रो प्रो मॅक्स. सो ॲक्च्युली याच्यामध्ये बिहाइंड द सीन असं आहे की मी ॲक्च्युली ऑर्डर केलेला प्रो. बट मला पण नाही माहिती कसं हा प्रो मॅक्स ऑर्डर झाला आणि तो पडला 80,000. तर मी खुश झाली. मी बोली 80,000 मला असं पडलं की मला ऍक्च्युली तो 70,000चा ऑप्शन तर मिळालाच नाही जसं बाकीच्यांना मिळाला होता. काय माहिती काय मला तर दिसला पण नाही तो. आणि त्या माझा एका टायमाला ना ह्याची प्राइस मला 85 मिळत होती विथ एक्सचेंज. मग मला 70 पर्यंत भेटला असं 70 या 60 पर्यंत. बट त्यावेळी आमच्याकडनं ऑर्डरच प्लेस होत नव्हती. तो हँग होतो ना खूप हँग होत होता. आय डोंट नो की बाकीच्यांनी कसं हँडल केलं कसं त्या लोकांनी केलं यार ऑर्डर प्लेस. बट माझ्याने तर नाही झालं. आय डोंट नो वाय. बट मला हा 1 लाख मध्ये पडला आणि त्यामध्ये मला 20,000चा डिस्काउंट. हा म्हणजे डिस्काउंट पण भेटला ना तुला. डिस्काउंट म्हणजे ते बिग बिलियनचा. अच्छा ओके. हा सो तो मिळाला. सो थँक गॉड. त्यामुळे मला हा 80,000 कारण मी ऑलरेडी आयफोन युजर होती. हे दोघं नव्हते. हा सो एक्सचेंज मध्ये हिला 80 एक्सचेंज विथ एक्सचेंज 80,000 विदाउट एक्सचेंज मग 1 लाखला होता प्रॉपर. ठीक आहे. सो आणि वरून ह्या फोनचे तर खूप नखरे झेलले आम लोकांनी याच्यात. अरे खूप कारण माझं असं होतं की आम्हाला दोघींना फोन एका दिवशी पाहिजे. सो आणि एका दिवशीच येणार होते. एका दिवशीच पण येणार होते. नंतर मग आम्ही विचार केला की आम्हाला जॉबला पण जायचंय आणि हा येणार होता 3 वाजता. मी 3 वाजता घरातून निघते, ही 1 वाजता घरातून निघते आणि नाहीच होणार पॉसिबल. कारण की जे ऑनलाईन फोन घेतात त्यांना माहिती आहे की एवढी महागडी गोष्ट आहे तर पहिली गोष्ट त्यांना चेक करून घ्यायची असते. ओटीपी द्यायचा असतो. आणि हिचं तर एक्सचेंज पण आणि होतं माझं त्यामुळे exchange मग घेऊ पण नाही शकलो असतो. एक वेळी जर चेक करायचं असतं ना तर तरी मग ठीक आहे. मम्मीने चेक केला असता. पण तरी पण हिला एक्सचेंज करायचा होता आणि विचार केला सोबतच पाहिजे होता. तर नाही झाला. एक दिवस आधी पुढे केली की आम्हाला आज नकोय उद्या पाहिजे. तो उद्या हिचा फोन आला. माझा फोन आला. माझा नाही आला. मला तो डिलिव्हरी वाला बोलला त्याने डिलिव्हरीच कॅन्सल केली होती. आणि नंतर मग हिला एवढं हे झालं की 80,000ला तो फोन भेटलाय. 1 लाखाचा 80,000ला भेटलाय आणि तो डिलिव्हरीच प्लेस नाही म्हणजे येतच नाही. डिलिव्हरीच कॅन्सल केली. येतच नव्हती. कॅन्सल केली ना त्यांनी. मला मेसेज आला की डिलिव्हरी आज कॅन्सल. सॅटर्डे होता आमचा. फ्रायडेला हा सीन झाला. मग सॅटर्डेला आम्ही लोकांनी काय केलं आम्ही डायरेक्टली ते ई कार्टवाल्यांना जो मलाडवाला हे आहे तिथे आम्ही गेलो आणि ते लोक खूप हेल्पफुल होते. त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की बाय असं असं आहे हे काय काय करावं लागेल. तर आम्ही तिथे वेट केला. पण माझा बॅकअप झाला नव्हता. आम्ही परत तिकडनं घरी आलो आणि पूर्ण भिजत घरी आलो. पाऊस पडत होता. मी तुम्हाला व्हिडिओ पाऊस आता व्हिडिओ तो येईल. मग आता या व्हिडिओ नंतर मग आम्ही लोक परत घरी आलो आणि संध्याकाळी 7 वाजता आम्ही परत निघालो आणि परत गेलो. आणि ते पण आम्ही लोक मला स्टेशनला जातो म्हणजे खूप स्टेशनच्या जवळ आहे आमचं घर. आणि तो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओवाला म्हणजे फोनवाला मालवणी नंबर 8च्या पण पुढे होता. आय वॉज लाईक बापरे काय आतमध्ये होतं ते. आणि आम्ही तेवढा आतमध्ये मी तर पहिल्यांदा गेलेली. ऍक्च्युली त्याची ऑर्डर्स होते ना ते सगळे मर्डला होते. मग तो आमच्यासाठी तिकडे थांबलेला की तुम्ही इकडे येऊन फोन घेऊन जावा. पण ऑलरेडी खूप दिवस झाले होते की फोन येतच नव्हती डिलिव्हरी याची. आणि मला पाहिजेच होता कारण मग परत जर मंडेला आला असं तर मंडेला पण मी घरी नसते. मंडेला पण माझं ऑफिस होतं. तर मग मी त्या दिवशी कसं ना कसं इथं करून घेतलं. मग आम्ही स्वतः जाऊन हा फोन पिकअप केला. बघा या फोनचे नखरे आतापासूनच एवढे जास्त आहे. आणि नंतर मग त्या दिवशी 16 झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 प्रो मॅक्स घेतला हा वाला. सो ह्या एका 3 दिवसामध्ये आमच्या घरामध्ये
खूप शॉपिंग खूप झाली, shopping. एक्स्ट्रीम हाय लेवल शॉपिंग Extreme झाली. high level. अँड बिकॉज ऑफ दिस फोन ऑल्सो मी ब्लॅक मेंबर मला ऑटोमॅटिक केलं फ्लिपकार्टवाल्यांनी. ते मग मला खूप आवडलं. ब्लॅक मेंबर वरती ऑफर मस्त भेटते. मस्त भेटते आणि मेन म्हणजे त्याचं ऑफर म्हणजे जर आपण ऍक्सेस खूप लवकर मिळतो एक्सेस offerचा. खूप लवकर भेटतो. म्हणजे प्लस जर आता आपण घ्यायला गेलो ना मेंबरशिप तर मग ते 2000 ला पडते. हा आणि आणि मला ही खूप येतं. ऑटोमॅटिकली झाली जस्ट बिकॉज की हिने एवढी शॉपिंग केली एवढ्या हा. पैशाची. कारण मी हे 2 फोन तिकडनं मागवले. हा 16 अँड सॉरी 16 हा 16 आहे 16 आणि हा 16 16 Pro आहे Max. मागवला आणि 16 प्रो मॅक्स मी फ्लिपकार्टवरून मागवला. आणि त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीचा पण मी फोन मागवला. सो मे बी त्यासाठी त्या लोकांनी मला बोलले असले आणि मुलगी खूप पैसे देते आपल्याला, तर आपण पण हिला थोडं काहीतरी द्यावं. तर मग त्या लोकांनी हिला ब्लॅक मेंबर बनवला. आणि आणि आता त्यामध्ये next मला time- फ्लिपकार्ट सोडून युट्यूबचा ऍक्सेस आहे. हा प्रीमियम 1 वर्षाचा 1 इयर ते पण यार. One year. वाय नॉट. मी तर खूप प्रीमियम नो ऍड्स नथिंग. गोष्ट भेटणार तर ऑलवेज वेलकम. ऑलवेज वेलकम. सो असं हा आमची पूर्ण 3 फोनची 3 जर्नी. फोनची जर्नी. सो एक आम्हाला मिळाला 50,000, सेकंड इज 80,000 मला पे करावे लागले विथ एक्सचेंज, अँड थर्ड वन 1,44,000 ला आम्हाला मिळाला. आम्ही लोक त्यावेळी पण ट्राय करत होतो की कोणतरी US वरून येतोय का, म्हणजे असं तसं ऍटलीस्ट खूप 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 ट्राय केला आम्ही लोकांनी. खूप खूप try लोकांना केलं. मस्त लावलं आम्ही लोकांनी की बाहेर आम्ही ज्या लोकांसोबत बोलत पण आहे ना त्या लोकांना पण टेक्स्ट केलं होतं की लाईक Literally. प्लीज जर Please, येत please. असेल तर प्लीज टेल मी. प्लीज. हा सर खूप ट्राय केला आम्ही, पण आम्हाला लोकांना तो त्या लोक option येतच मिळाला नव्हते. आणि माझ्या भावाचा phone डायरेक्ट खूप खराब नेक्स्ट झालेला. आणि मग त्याला घ्यायचंच होतं. त्याला घ्यायचं होतं तर ऑलरेडी 2 वेळा मी बोलली ना डिस्प्ले खराब झालेला, त्याला खूप प्रॉब्लेम येत होते. देन मी लाईक की ठीक आहे आता मन बनलंय तर आता घेऊनच टाकते. पण त्याचं असं होतं की तो थांबला असता, पण नंतर मग त्याचं असं होतं की लाईक व्हॉट इफ जर मन चेंज झालं तर मग मी अँड्रॉइडच घेईन. हा, मग ते- झालं तर पण अँड्रॉइड हा. मग तो त्यामध्ये पण शांत झाला हा, असता. त्याचं त्याचं असं मग होतं. एवढं mood असं काय change हाय झाला तर नाही. चेंज झाला. हा तर त्याचं असं नाही की, पण जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा पण पाहिजेलच असतं. हा, तसं. आणि त्याच्यानंतर मग नाही भेटला ना तर मग तो असं बोलतो की आता घ्यायचंच नाही. त्याचं तसं आहे. हा सो म्हणून मग आम्ही लोकांनी घेऊन टाकला 17. तो एक्स्ट्रीमली महाग पडला आम्हाला लोकांना. महाग म्हणजे त्याची प्राइस प्राइस ती आहे आता. 256 GB पासून स्टार्ट होतो तर आम्ही आणि लोकांनी त्याला तो प्रो base मॅक्सच घेतला. पाहिजे होता. हा कारण त्याच्यासाठी प्रो हातामध्ये खूप छोटा आहे हा आणि एअर आमच्यासाठी प्रो मॅक्स खूप जास्त मोठा आहे, पण त्याच्यासाठी हातामध्ये छोटा आहे कारण तो ऑलरेडी 70 म्हणजे जे अँड्रॉइड युजर त्यांना माहिती आहे त्यांची साईज थोडी जास्तच असते हा कम्पेअर टू आयफोनचा जो बेस मॉडेल. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एअर नाही घ्यायचा होता. एअर, कारण की एअर खूप लाईट वेट आहे आणि त्याला फोन वजनच आवडतात असं त्याचं म्हणणं वजन आहे आहे. आणि त्याच्यामध्ये बॅटरी नाही आहे. आणि बॅटरी पण तर मी पण नाही. सजेस्ट करेन की एअर घेण्याचा मला पण एवढा काय असं मतलब नाही वाटत आहे कारण त्यामध्ये हा. ऍक्च्युली बॅटरी नाही आहे. बॅटरी तर म्हणजे तुम्ही हार्डली 1 वर्षानंतर जर तुम्ही त्याच्या चेंज कराल तर कव्हर काहीच मध्ये नाही दुसरी मिळणार. भेटली नाही ते तर काहीतरी स्पेशली असं बनवलंय. बनवलंय. सो तर मग तो तर काय आम्ही पण जाऊन तेवढे बघितला. पैसे इन्व्हेस्ट करून काय फायदाच नाही ना. 70,000 आर यू किडिंग मी? 70,000 चार्जिंग तर पाहिजे ना Charging चार्जिंग आहे काय. आणि माझा भाऊ खूप गेम वगैरे खेळतो. तर त्याला त्याला तर हा पाहिजे. घेऊन काय त्याचं मतलबच म्हणणंच हे नाही. होतं की मी फोन घेईन तर मला ऍटलीस्ट माझा phone आहे ना हा? पण कोणाचं नोटिफिकेशन आहे? तुला का नोटिफिकेशन येते माझ्या फ्रेंडचे? तुलाच नोटिफिकेशन देते. सो असा सीन होता. तर असे आमचे 3 आयफोन आले अँड वी आर व्हेरी ब्लेस्ड फॉर दिस इयर. दिस इयर आम्ही विजन बोर्ड बनवलं होतं बाय द वे. हा तर त्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी दॅट हॅव कम ट्रू. हा तर मग त्याच्यावरती पण व्हिडिओ खूप सारा म्हणजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही बोलू शकत पण 3-4 तरी झाले झालेत. अजून इयर एंड होण्याचा बाकी आहे. अजून 2 महिने बाकी आहेत. सगळ्यात आधी आम्हाला वाटलेलं की सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही, हा पण अजून सगळ्यात मोठी गोष्ट यायची बाकी आहे घरी. हा. तर येईल थोडा होप फॉर द बेस्ट, पण याच वर्षी. सो हा अँड लास्ट बट नॉट द लिस्ट प्लीज डोंट इन्फ्लुएन्स. तर आम्ही हे बोलत होतो की आमच्या काय इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्स नका Vision होऊ नाही. की आम्ही लोकांनी 3 फोन घेतलेत. प्लीज टू बी व्हेरी ऑनेस्ट तुम्हाला गरज गरज असेल तरच घ्या, नाहीतर हिने नका पण घेऊ. 20,000चा फोन होता हिचा पहिला वाला जो नाही, Android. 25,000. 25 तो माझा हजाराचा फोन मी मम्मी 5 वर्ष वापरला. युज केला. हिच्या मम्मीने हिला गिफ्ट म्हणजे 10th ला घेतला होता हा. आणि आता माझं कॉलेज झालेलं आहे. हा Fine. लिटरली आता ही जॉबला आहे. तर हिने Job आता ला फोन आहे. घेतला आणि आता ही जॉबला आहे. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट एवढं काही बर्डन नाही आहे डोक्यावरती. सो शी कॅन अफोर्ड 50,000 का हा, phone. इफ यू कॅन नॉट तिने घेतला. डू इट, नका करू, एक टायमानंतरच हा. करा प्लीज. Please.
आणि अँड्रॉइड घ्यायचा अँड्रॉइड का, महाग फोन घ्यायचा महाग महाग फोन phone घ्या, कोणताही घ्या, काही इट्स युअर विश, युअर रूल्स, युअर लाईफ. जे तुम्हाला करायचं ते करा. डोंट इन्फ्लुएन्स बाय पण लाईक डिपेंड्स ऑन यू की जर तुम्हाला जमत असेल तर युअर विश. टाइम पासून ऍक्च्युली ट्राय करतोय फोनचं. त्याने पण 5 इयर्स फोन युज केला. तू माझा पण जो ऍपल तुझा. होता जो 5 इयर्स 5 युज years. केला. आम्ही लोक असं 1-2 वर्षाने फोन चेंज नाही Change करत, नाहीच अपग्रेड नाही करत. का टू बी व्हेरी ऑनेस्ट आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही 3 फोन असं 1-2 हप्त्यामध्ये आमच्या घरी आले. 1-2 हप्ता नाही, सॉरी 3 दिवसामध्ये आमच्या घरी 3 फोन आले. हा सो लाईक जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल आणि हा गरजेचं तर घ्या. उगाच उधळू नका पैसे, हा ते आम्हाला बोलायचं. आम्हाला द्या. बाकी युअर विश, युअर रूल्स, युअर लाईफ. Invest तुम्हाला करा. जे करायचं ते करा. एन्जॉय. अजून काय. कारण ऍक्च्युली आमची बकेट लिस्ट होती या वर्षीची. हा आम्ही लोकांनी जी स्टार्टिंगलाच बनवलेली की मे बी आपण आयफोन घेऊ. मे बी होता तेव्हा काहीच हिच्याकडे नव्हतं. जॉब नव्हता, हा. काहीच नव्हतं, तर हिच्यात ती बकेट तेव्हा कॉलेजमध्ये होती. तर मग असं होतं की स्टार्टिंगला जानेवारीमध्ये. सो म्हणजे जॉब म्हणजे इंटर्नशिप होती. इंटर्नशिप होती काय आयफोन घेणार. पाच. आणि माझं असं होतं हे सॅलरी ना सांगायची असते. फर्स्ट सॅलरी तुझी तेवढीच सॅलरी नव्हती ती इंटर्नशिप होती. इंटर्नशिप होती तुझी ती. आणि ती सीएच्या अंडर होती. सीएच्या अंडर मध्ये तुम्हाला माहिती आहे काम करून घेतात पगार येत नाही. तर मग असं होतं की कायच येणार. आणि मला असं होतं की जर मी स्विच मारला तर मी आयफोन वरतीच जाणार. तर मग मी फायनली स्विच मारला आहे. इट हॅज कम ट्रू फायनली. हा सो झालं आमचं एक म्हणजे बकेट इफ जर तुम्हाला विजन बोर्डचं स्टोरी पाहिजे तर मग आम्ही Actually ती तो मोठी story आहे, ती आम्ही तो बनवणारच आहे. वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. ते अजून खूप यायचं बाकी 2 आहे. महिने बाकी आहे. सो वी आर जस्ट होपिंग की 2 महिन्यामध्ये जे आमचं पेंडिंग काम आहे ते पण होऊन जाऊ दे आरामात. आरामात. सो बाय. थँक्स फॉर वॉचिंग 120 नाही सॉरी 67 सबस्क्रायबर्स. 120 प्लीज 120 व्हेरी फास्ट. बाय.